झी 24 तास एक पाऊल पुढे। एकीकडे नागपूरमधल्या वन्य प्राण्यांसाठी अशा पद्धतीने सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या जातात, तर दुसरीकडे चंद्रपूर जिल्ह्यात नरभक्षक बिबट्याने 7 जणांचे बळी घेतलेत। त्यानंतर खडबडून जाग आलेल्या वन विभागाने नरभक्षक बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी शार्प शूटर्सना पाचारण केलं, पण हा बिबट्या वन विभागाच्या रडारवर काही आलाच नाही। आता अधिकारी म्हणतात आरोपी बिबट्याला ओळखण्याचं खास तंत्रच नाही। चंद्रपुरातला नरभक्षक बिबट्या अजूनही मोकाट। 10 दिवसाहून अधिक काळ लोटल्यानंतरही हा बिबट्या शार्प शूटर्सना हुलकावणी देतोय। 7 जणांचे बळी घेणाऱ्या या बिबट्याला पकडण्यासाठी सगळी तयारी झाली। ज्या जंगलात नरभक्षक बिबट्याने ग्रामस्थांचे बळी घेतले त्या जंगलात शूटर्सची पथकं, पिंजरे आणि जनजागृती आदी उपाययोजना करण्यात आल्या आहेत। याचा परिणाम म्हणून आतापर्यंत या जंगलात विविध तारखांना 3 बिबटे जेरबंद झाले। मात्र त्यातही नरभक्षक बिबट्याची ओळख पटवणं अवघड झालंय। पिंजऱ्यामध्ये आम्ही पाहतो त्याच्या आजूबाजूला काही पगमार्क आहेत का, त्याच्यामध्ये एक बिबट वगैरे अडकलेला आहे का, याची आम्ही चौकशी करतो आणि गावागावामध्ये फिरतो। आम्ही गावामध्ये चौकशी करतो इकडे बिबट्या दिसला का, आणि आम्ही या भागामध्ये फिरून त्याचे पगमार्क वगैरे घेतो। नरभक्षक बिबट्याच्या पावलाचे ठसे अन्य जेरबंद बिबट्याशी जुळल्याखेरीज हा प्रश्न निकाली निघाला असं म्हणता येणार नाही, अशी स्पष्ट माहिती अनुभवी अधिकाऱ्यांनी दिली आहे। तर या भागातील सर्व बिबटे जेरबंद करूनच हे साध्य करता येईल अशी भूमिका वन विभागाने घेतली आहे। आगरझरी, देवाडा, अडेगाव ह्या भागामध्ये आम्ही दररोज गस्त करतो। माझ्या या भागामध्ये आगरझरी येथे 2 बिबट जेरबंद करण्यात आले। नरभक्षक बिबट्याला जेरबंद करण्याबाबत वन अधिकाऱ्यांमध्येच एकवाक्यता नसल्याचं समोर आलंय। त्यामुळे ताडोबाच्या जंगलात नरभक्षक बिबट्याला जेरबंद करण्यासाठी सुरू असलेली शोध मोहीम निव्वळ फार्स असल्याचा आरोप होतोय। आशिष अंबाडे, झी मीडिया, चंद्रपूर। झी 24 तास एक पाऊल पुढे।